नाही दुर्दैवानं अजितदादांचं त्या दुर्दैवी अपघात घटनेमध्ये निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आणि स्वाभाविकपणे जवळची मंडळी जी असते ही भावनिक पद्धतीनं अनेक वेळा अनेक स्टेटमेंट करत असतात. ह्या संदर्भात ऑलरेडी सखोल चौकशी या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे आणि मला असं वाटते रोहित दादांनी हा पण विषय लक्षात ठेवावा की आपले त्यांचे जे नेते आहेत माननीय शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे, याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये. पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आणि चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर येतीलच. काल मुद्दे मांडताना रोहित पवारांनी पूर्व विदर्भातील एका नेत्यांनी सायंकाळी भेट घेतली, ते फाईल आल्या होत्या, असं काही वक्तव्य केलं. असे चुकीचे काही आरोप न करता मला असं वाटते जे काही आहे ते त्यांनी स्वतः आधी खुलासपणे मांडावं. ह्या पद्धतीनं अशी काही कुठली घटना त्या ठिकाणी घडलेली नाही. नाही दुर्दैवानं अजितदादांचं त्या दुर्दैवी अपघात घटनेमध्ये निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आणि स्वाभाविकपणे जवळची मंडळी जी असते ही भावनिक पद्धतीनं अनेक वेळा अनेक स्टेटमेंट करत असतात. ह्या संदर्भात ऑलरेडी सखोल चौकशी या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे आणि मला असं वाटते रोहित दादांनी हा पण विषय लक्षात ठेवावा की आपले त्यांचे जे नेते आहेत माननीय शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे, याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये. पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आणि चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर येतीलच. काल मुद्दे मांडताना रोहित पवारांनी पूर्व विदर्भातील एका नेत्यांनी सायंकाळी भेट घेतली, ते फाईल आल्या होत्या, असं काही वक्तव्य केलं. असे चुकीचे काही आरोप न करता मला असं वाटते जे काही आहे ते त्यांनी स्वतः आधी खुलासपणे मांडावं. ह्या पद्धतीनं अशी काही कुठली घटना त्या ठिकाणी घडलेली नाही.